तुझ विन कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी. कीर्तन रूपी सवे कीर्तन निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूच सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू, पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्ण होती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबार यांचा देवाच्या पुढे उभा राहून शरणागती पत्करत असताना देवांनी प्रश्नचिन्ह निर्माण करावा, तुकोबारांनी त्या प्रश्नाची दिलेले उत्तर अभंगाचा अर्थ. विठला विठला अभंग तुकोबारायचे सर्वांच्याच पाठातला असेल नाही असं नाही, कानपाठातला अभंग असतो. मी अभंगावरती पहिल्यांदा कीर्तन करतोय. तुकोबारांचा देवा तुला सोडून मी कोणाची शरणागती करू, प्रश्नचिन्ह आहे. तुझीच का करू, कारण तुझ्यासारखा मला त्रिभुवनात कोणी व्यक्ती दिसत नाही. माझ्या डोळ्याने मी पाहिला म्हणून असं नाही, मी शास्त्र पुराण पाहिलं, मी शोधलं सर्व. माझं चित्त तुझ्या गुणाला एवढं जडलंय, माझ्या तुझ्या चरणापासून बाजूला जावं असं चित्ताला वाटत नाही. म्हणून आता तू सांग मी शरण कोणाला जाऊ. विठाला विठाला अभंगावरती बोलत असताना सालाबाद यही विशी श्री क्षेत्र चारठाणा तालुका जिंतूर जिल्हा परभणी आपल्या तीर्थक्षेत्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था आदरणीय पूजनीय गुरुरे बाबांच्या संकल्पनेतून आपण शिकलेलं ज्ञानदान लोकांना घडावं आणि सद्गुरूंची आज्ञा तू शिकलं असतं लोकांना शिकव म्हणून 1984 साली स्थापन झालेली ही संस्था 2025 पर्यंत ती ठेपली. मी जेव्हा संस्थेत राहायला आलो तेव्हा संस्थेला 8 वर्ष झाली होती. संस्थेच्या स्थापनेला तेव्हा 8 वर्ष झाली होती. अगोदरच्या कालखंडात कुठे 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 कशी बदलत ती इथपर्यंत जिनिंगपर्यंत पोहोचली हे तेव्हाचे साक्षीदार असतील. पण मी आता जेवत असताना आमच्या योगेश दादाकडे जेवताना ही दत्ता महाराज सचिन महाराज ही सगळी मंडळी होती. मी बाबाविषयीचा भाव त्यांच्यापुढे व्यक्त करत होतो. मी म्हटलं बाबांनी काय जीवन खडतर आणि तपश्चर्या केली याची तुम्हाला कल्पना नाही. मी जे पाहिले ते माझ्या अगोदरच्या लोकांचं त्यापेक्षा काही भयानक पाहिलं असेल, पण मी जे पाहिले ते यापेक्षा भयानक. आता त्यांना काहीच करू नये. आता त्यांना निश्चिंत मनाने आपली साधना करून एकट्या स्थितप्रज्ञ असा अवस्थेमध्ये राहावं. कारण रात्री बेरात्री ज्या टायमाला कोणतीच साधना नव्हती माऊली, त्या टायमाला त्या वरच्या फाट्यावरती 2ला 2:30ला 3ला 4ला कुठेही कोणत्या ट्रकला हात देऊन उतरावं. वेळेप्रसंगी नाही ट्रकमध्ये बसायला जागा तर उभं राहून यावं. आम्ही कधीतरी सोबत जावं आणि मी ते पाहावं. तिथून रात्री बेरात्री तर चालत यावं. व्यवस्था नाही तर गोडाऊन पाण्याची व्यवस्था, अचानक काहीतरी घडलं असावं. पण तरी सकाळी स्नान करावं, पोरांचा पाठ घ्यावा, हे खडतर जीवन. वेळेत येऊन पाठ घेतला नाही तर गावकरी म्हणतील संस्था तर केली महाराज गैरहजेरीत. लोकांचं प्रेम जर समाज जोडला नाही तर संस्थान उभा राहत नसतं. संस्थान जर उभा करायचं असेल तर संसाराची माणसं जोडावी लागतात. त्याशिवाय एवढा मोठा व्याप चालत असतो का? आणि आपलं जीवन जर समर्पित आहे तर समर्पिलेलं जीवन एक तर संस्थेकरता आणि समाजाकरता आहे. आणि म्हणून पाहता पाहता संस्थेची भरभराट झाली. नक्कीच मला सांगता येईल आता मी महाराष्ट्रासह 6-7 राज्याला फिरतो आणि महाराष्ट्राचं स्पिरिच्युअल सेंटर आध्यात्मिक केंद्र म्हणजे ज्या आळंदी नगरीकडे पाहिलं जातं त्या आळंदीमध्ये हजारो संस्थान हजारो विद्यार्थी तिथून तयार होतात. पण महाराष्ट्रावर किती मोठे कोट्यावधीचे संस्थान असतील, हे संस्थान ॲट अ टाईम विकलं तर इथं बसणारापैकी एखादा व्यक्ती विकत घेईल एवढे माझ्यासमोर पैसेवाली माणसं आहेत. पण या संस्थांच्या विद्वत्तेला आणि या संस्थांच्या पोरला विकत घेईल असं महाराष्ट्रात संस्थानच जन्माला आलं नाही. कारण इथं प्रचंड मोठे हिरे घडलेत. सकाळी जालन्याहून प्रवास करत असताना रामपूरकर सोबत होते. दरवाजा उघडला आणि ते पुढे बस, त्यांना पुढे बसा म्हणलं माझ्या गाडीची. मी ड्रायव्हिंग करत होते म्हणले महाराजांनी मी पुढं. मी म्हणलो चारठाणमध्ये शिकून गेलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याच्या गाडीमध्ये तुम्हाला पुढं बसण्याचा पूर्ण अधिकार आहे, कारण ती गाडी तुमची. अधिकार आहे तुमचा. ती मधुकरी खाऊन माणसाची पर्यंत मोठी झालीत.
झाड किती मोठं रुंदावलं, त्याचा घेर किती मोठा घेतला, त्याने किती मोठं फळं दिले, लोकांना डौलदार दिसलं, पण ते ज्या मुळाशी जडलेलं असतं ते त्याला टवटवीतपणा त्या मुळाशीत असतो. त्याचं मूळ तुटलं की त्याला किंमत राहत नाही. पतंगाने आकाशात किती उडावं, पण स्वतःची दोर योग्य व्यक्तीच्या हातात द्यावी. पतंग जर वाटलं मी उंच भरारी घेतली, आता मला दोरीची गरज नाही, तर तो उंच जाईल खरा, पण येण्याचं स्वातंत्र्य संपले. उंच जाता येईल, पण खाली तो कुठे पडेल मग याचा भरोसा नाही. काट्याकुपडावरती पडू शकतो, समुद्रात पडू शकतो, घरावर पडू शकतो. योग्य वेळी वाऱ्याच्या योग्य दिशेने हेलकावून घेऊन त्याला परत आपल्या स्वतःच्या मूळ स्थानावर आणण्याची दोर कोणाच तरी हातात असावी लागते. कुठेही माणसाने जावं, दोर योग्य व्यक्तीच्या ठिकाणी असावं. आणि मला तर सांगायची गरज नाही, जी मुलं इथून शिकून जातात ती चारठाणा शिकायला होतो हे महाराजाला पोराला सांगायची वेळ येत नाही. मोठमोठे महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार जेव्हा इथे येतात आणि ते महाराजांना जेव्हा सांगू लागतात, तो विद्यार्थी, तुमचा विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्रात मोठं नाही, कोणत्या कानाकोपऱ्यात गेले की तुमचे विद्यार्थी भेटतात. तुम्ही पकवा शिकवताय, पोरांना गाणं शिकवता, काहीच नाही, श्रीगुरूंचं फल आहे, कृपेचं फल असतं. त्यामुळे बाबांच्या इथून प्रचंड विद्यार्थी तयार झाले, मोठी साधना घडली, आजही मोठे विद्यार्थी सर्व तयार आहेत. आता इथं सर्व कीर्तनकार आहेत, गायक आहेत, वादक आहेत, हे नाही म्हणजे महाराष्ट्रातले टॉप कथाकार असतील तर त्याच्या चारठांचा एक कथाकार आहे. महाराष्ट्रामध्ये टॉप लेवलला गायक असतील त्याच्यात एक चारठांचा गायक आहे. महाराष्ट्रामध्ये कुशल नेतृत्व करणारे टॉपमध्ये जी माणसं असतील त्याचा एक चारठांचा माणूस आहे. महाराष्ट्रात टॉप कीर्तनकार सापडले त्याचे कीर्तनकार, म्हणजे जे महाराष्ट्रात संप्रदाय जे टॉपला चालतं टॉप 20मध्ये, त्या प्रत्येक 20मध्ये एक चारठाणकर हे विसरून चालणार नाही. न त्या व्यक्तीविषयी महाराजाच्या चेहऱ्यावरती अहंकार, न तो पोरगा मंडपाच्या आत आल्यावर अहंकार करतो, अजिबात नाही. आलास बस निघ, हे आमचं इथं काय नाही, कोणावर काय नाही. असे तुझे किती आले किती गेले. म्हणजे असं काही लोकांना सवय असते ना, एखादा मनुष्य प्रसिद्ध झाला की तो माझा मित्र आहे, आम्ही सोबतच शिकलो. कुठं शिकलात तुम्हाला, तो एका जिल्ह्यात होतो, मी एका जिल्ह्यात, नाही कळलं तरी सोबत शिकलो म्हणण्याची सवय. तसे कोणाला सांगत नाही इथं शिकला ते शिकला. महाराजांनी एखादा विद्यार्थी माझा आहे सांगण्याची वेळच येत नाही. महाराजांचा शब्द जन्माला येण्याच्या अगोदर तो पोरगा सांगून कधी चुकलेला असतो, मी चारठाणला शिकलो हे तो सांगतो. कारण इथली माती प्रमाणिक आहे, इथला अन्न प्रमाणिक आहे, ते माणसाला कृतज्ञता जागवतं. कृतज्ञ चारठांची पोरं होत नाहीत कधी. या मधुकरीची ताकद अशी ती होऊ देत नाही, ती बुद्धीच उत्पन्न झाली नाही. मी तर इथपर्यंत बोलेल, माझं बोलणं थोडंसं शॉर्टिंग चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. प्रभू रामचंद्राच्या राज्याला विरोध करणारी अविद्येत मंथरा जन्मली असेल, पण चारठांचा विद्यार्थी तशी कृतज्ञ होईल असा विद्यार्थी जन्माला येत नाही. कृतज्ञता सोहळा आहे. त्यामुळे इथं आल्याच्यानंतर ते कोण आहे काय हा व्यवस्थापनाचा विषय पाहिला जात नसतो. त्यामुळे बाबांची सेवा त्यांची आज्ञा म्हणून उभं राहावं लागतं. ज्यांच्या मुखारविंदी आपण सर्वजण तुकोबाराजांचं चरित्र ऐकत आहात ते तुकोबारांचे वंशीस आदरणीय पूजनीय गुरुरे मुकुंदजी महाराज मोरे. चला, प्रत्यक्षदर्शी तुकोबारांनाच इथं या अवस्था वाटलं हे मुकुंद महाराजांच्या रूपाने घडलं. अशीच इच्छा असते. अनेक संतांनी ते जेव्हा वाटत असतं तेव्हा संतांचे कोणीतरी एखादा संस्थानपदी येतो आणि या संस्थांना भेट येऊन येतो. मी सकाळी बोलताना बोलून गेलो, चारठाणा ही संतांची भूमी. आमच्या विद्यार्थ्याला सांगत होतो, पवन महाराज रथावर तुम्ही सुंदर चार गेले, अभय महाराज पंजाबवर महाराज तुम्ही तर माझ्या अगोदरचे साक्षर आहेत, रुस्तम महाराज वगैरे तुम्ही तर संस्थांचे संस्थाचे फाउंडर मेंबर आहात माऊली सर्वजण. गुरु गणेश महाराज मी त्याला सांगत होतो, इथं चारुक्षेत्र नावाचा राजा होऊन गेला. त्याची चारुक्षेत्र नावाची मुलगी, ज्या मुलीला इच्छा होती मी दररोज एका भगवान शंकराच्या पिंडीची पूजा करावी म्हणून बापाने आपल्या पोरीच्या लाडा खातर आणि तिचं प्रण खरं ठरावं म्हणून एवढा मोठा राजा की दररोज एक हेमाडमंती मंदिर प्रचंड मोठं, ती झोपेतून उठायच्या तयार असायचं. असे तिने 365 दररोज वेगळ्या मंदिराची पूजा केली आणि ते 365 महादेवाची मंदिर तीर्थक्षेत्री चारठाण क्षेत्री आहेत. कोणूट भगवान शंकराचं वास्तव्य. आता ते हळूहळू सापडू लागलेत. आणखी खोदणी केलं तर अनेकांच्या घराच्या अवतीभोवती सापडतील. आणखी थोडंसं शोधलं तर आजूबाजूला डोंगरादऱ्या सापडतील. येणाऱ्या कालखंडात ते होईल काय, ते भगवंताची इच्छा जेव्हा प्रागट्य करायची होईल. मी तर इथपर्यंतच म्हणतो, आता मंदिरं शोधायची नाही गुरु, फक्त भगवान शंकरात प्रार्थना करायची, कुठून कुठून प्रगट होत आहे ते पहा. होतील हळूहळू प्रगट. इथं संत होऊन गेले, इथं स्वातंत्र्य सेनानी होऊन गेले, इथं मोठमोठे राजकीय क्रीडा साहित्य सर्व क्षेत्रातील मातब्बर माणसं होऊन गेली. या जमिनीचा एक स्वतंत्र गुण आहे. त्यामुळे त्या गुणीत आपण सर्वप्रथम ह्या परिसर तर अत्यंत सुंदर आहे की नाही. आता सगळे आमचे जांभूळची मंडळी असेल, कान्याची मंडळी असेल, मोहाडी गडचो परिसरातली मंडळी आहेत.
बाजारसाहेब खूप जुने इथले संस्थांचे सेवेकरी आहेत. अगदी विनेकरी बाबापासून धरले ते संस्थेच्या सर्व आजी माजी विद्यार्थी सर्वांना अभिवादन. सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. समोर बसल्या ज्येष्ठ शिष्यमंडळी असतील, माऊली असतील, जे आढळते ते आणखी आजूबाजूला बरेचसे दिसत आहेत. काहींचे फोन झाले, काहींच्या भेटी झाल्या, काहींच्या भेटी झाल्या नाही. ही सर्वच कीर्तनकार आहेत, गाणारे आहेत, वाजवणारे आहेत. त्यामुळे आपल्याही सर्वांना नतमस्तक होतो. बरं गोविंद महाराज सर्व विद्वान माणसं आहेत. मला सहजपणे काय वाटलं काही कल्पना नाही. बाबा सध्या मी असं फेटा बांधताना एखाद्या अभंगाचं स्मरण झालं की त्या अभंगाला स्पर्श करावा, त्याच्यासाठी तुमचीच पद्धती ती अभंग पाठ नसताना घ्यायची हिंमत करायची. आता मला तुमचे गुण थोडेफार तर अंगात येतीलच ना, चालता चालता का होईना, आहे की नाही. त्यामुळे या अभंगाला थोडा स्पर्श करतोय. आपण एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा बरं. उभारणे सोडून फक्त बसणारे पांडुभाऊ तुमच्यापर्यंत. हां बस, त्यांचे जुने मित्र आहेत. हां वाजवा एकदा जोरात टाळी. मी वाजवा सर. गुरुरे वैकुंठ अशी विठ्ठल बाबा घुले आम्हाला पाठात एक वाक्य सांगायचे. ते म्हणायचे कीर्तन चांगलं कोणाचं होईल. आदरणीय आमचे ज्यांचं सकाळी आपण सुसराव्याचं कीर्तन ऐकलं ते का नेमकं महाराज तुमच्याच पाठीमाग गेल्यामुळे मला त्यांचा चेहरा दिसला नाही असं झालं. आणि नंतर मी आता अचानक पाहिलं पूजेने आमचे गुरुवर्य रामेश्वर भाऊ बिडवे सुंदर कीर्तन. नेमकं मी याच्या अगोदर काय विषय झाले मला कल्पना नाही, पण मी आलो तेव्हा नेमकी गुरूंच्या सगळ्या ओव्या चालू होत्या. दहाव्याद्याने मी प्रसन्न होऊन गेलो. तरी मी जेवताना त्याने कोवी म्हटलोच आपुल्या स्नेहाची वागेश्वरी, जरी मुखिया ते अंगीकारी तरी वाच्यस्पतीची की प्रबंध होडा. काय होतं थोडासा आत्मविश्वास असावा लागतो. माझं थोडं बोलणं रेकॉर्डिंग होईल, अतिशयोक्ती वाटेल, पण थोडंसं बोलतो धाडीस करून बाबा बरं का. 27 तारखेला आता गेलेल्या 27 फेब्रुवारीला महाराष्ट्राचा मराठी दिन होता ना, मराठी दिवस महाराष्ट्रामध्ये आपण साजरा केला. मराठी दिवस 27 फेब्रुवारी. नेमकं त्याच्या अगोदर 2 दिवस माझा मुलगा इंग्लिश मिडियमला आहे. त्यांनी मला सांगितलं पप्पा मला शाळेतली सर्व मॅडम शिक्षिका सर्व मला असं म्हणताय की तू आज माऊलीच्या मंदिरात कीर्तन कर शाळेच्या वतीनं. मी म्हणलं बाळा तुला आत्ताच कीर्तन करता येणार नाही, आपल्या संस्थेमध्ये बाल कीर्तन करायची पद्धत नाही आणखी की नाही. म्हणजे जरी केलं तर मग त्याचा अहंकार पटकन खोडला जातो, कारण इथं काही चालत नाही. कारण बाबांचं एक वाक्य माझ्या आयुष्यावर ते लक्षात आहे, पाय पडून घेण्याची सवय लागली की मनुष्य दुसऱ्याच्या पाय पडत नसतो. कारण पाय पडण्याचा अहंकार हा जगाचा भयानक अहंकार, तो अभ्यासच करू देत नाही, तो अभ्यासच करू देत नाही. त्यामुळे कीर्तनाच्या एराच्या बरं का येणाऱ्या परंपरेत जर कीर्तन करायचे राईट्स जर कोणाकडे आले, म्हणजे मास्टर माइंड जर कोणी तयार झाला गॉडफादर, तर त्याचा रूल्स इथून तयार करावं लागेल की ज्या व्यक्तीनं यापूर्वी कोणाचे तरी 12 वर्षे कीर्तन ऐकलेत, गायलेत, वाजवलेत, माऊलीच्या तुकोबारांच्या सोहळ्यात तू 12 वर्षे चाललाय, असं कोणतं तरी त्याचं तप झालं तरच त्याला फेट्या बांधून द्यावा असा एखादा कायदा निघाला पाहिजे. म्हणजे ही जी माणसं जुनं माणसं ज्यांना आयुष्य परमार्थाकरता घातलं, ज्यांची गाथा गीता अनेक ग्रंथ तयार आहेत, साधना तयार आहेत, त्यांचं थोडंसं मूल्य कळेल. कधी कधी काय झाले बालिश लोकांनी संप्रदाय हँग केला. काही कर्मठ लोक, बालिश शब्द वेगळ्या अर्थाने, बालिश म्हणजे वेगळे नथिंग, बालिश म्हणजे बारीक म्हणतात, बारीक नाही बालिश असंच नको. बालिश लोकांनी काही संप्रदाय हँग केला. काही लोकांनी या संप्रदायाच्या स्टेजला कीर्तनाला प्रोफेशन एक शब्द देऊन टाकला. आपल्या स्वतःचा व्यवसाय सोडताना इथून एक नवीन स्वतंत्र सुरू करायचा अशी मेंटॅलिटी एक नाही त्यांची प्रवृत्ती तयार झाली. काही माणसं अशी ते धर्मनिष्ठ कर्मनिष्ठ आहेत. आता नवीन शिकलेली अशी काही पिढी आहेत ज्यांना वक्तृत्वाचं थोडंसं नॉलेज आहे. लोकाला काय पडतं, काय एंटरटेनमेंट केलं म्हणजे आपलं घर चालेल असं ज्यांना कळतं, ती माणसं सहजपणे निघून गेली कुठले कुठे, कोला कळलं नाही. त्याचे कारणही तशीच घडली. कीर्तनकारात पूर्वी गावाच्या सप्ताहाचं नेतृत्व करणारी माणसं बुद्धिवान आणि हुशार होती. मोबाईल उपलब्ध नव्हता, त्यामुळे ती तिथी दिली जात्या लिहून, दशमीला तुम्ही आमच्याकडं, द्वादशीला तुम्ही, हे कार्तिकेला आषाढीला वारीला लिहून दिली जात होतं आणि तीच माणसं वेळेत येत होती आणि ती चुकवतही नव्हती. आता ती प्रसिद्धी पाहून माणसं शोधल्या जातात, व्यक्ती पाहून शोधल्या जातात आणि नेमकं काय आपल्या स्वतःचं खपवावं हे ज्यांना कळतं तर मग ते विकल्या जातात. मग त्यामुळे तीही माणसं थोडीशी बाजूला गेली आणि आता साधना करणारी माणसं काही गतीने डिस्टर्ब झाली. दुपारी एका विषयाची चर्चा झाली गोविंद महाराजांची. जी माणसं छोटी मोठी साधना करून येतात, थोडीशी वेगळी साधना करतात, त्या माणसाला त्यानंतर ज्याच्या कोणाच्या सोबत फिरावं लागतं ती माणसं साधना करण्याचं आवडू लागतात. त्याला ती साधना करणारी माणसं आवडू लागतात, त्यागी माणसं आवडू लागतात, विरक्त माणसं आवडू लागतात. कधीतरी बापाला दुपारी कोणतरी फोन केला, आम्हाला तुमचंच कीर्तन पाहिजे अशा अर्थाने. काय होतं, मूर्ख माणसालाही आपला गुरु मूर्ख नसावा असं वाटतो. त्याला वाटतं मी मूर्ख, प्रश्न सोडा, मला गुरु मूर्ख नको.
म्हणून माणूस जर मूर्ख माणूस अचानक मोठा झाला तर तो ओरिजिनल गुरुचे नाव पण सांगत नाही. तो त्यानंतर नको तिथल्या त्यागी माणसाच्या जवळ होऊन फोटो काढतो, त्यांना पैसे देतो, त्यांना आपला गुरु म्हणू लागतो. कारण नसते जसे काही, कारण त्याचं स्टेटस वाढलेलं असतं प्रसिद्धीनं, म्हणून त्याला कोणतरी दुसऱ्याचं नाव सांगायचं असतं. त्याला माहिती असं मी प्रचंड महामूर्खपणा करतो, पण मला मूर्ख नको, आवडत नाही माणसाला. खोटं बोलणाऱ्या माणसा जरी म्हणलं तो खोटं असतं त्याला पटत नाही, खऱ्याला पटत नाही, तर कोणाला माहिती पडते, खोट्याला पण पटत नाही, आहे की नाही. कोणाला वाटतं आपण मोठ्याचं नाव सांगावं, त्यागीचं नाव सांगावं, आहे की नाही. आता महाराष्ट्रामध्ये अचानक प्रसिद्ध झालेल्या माणसाची सर्वात जास्त गुरु कोण असेल तर कुरेकर बाबा. ज्यांनी कुरेकर बाबाच्या समोर दर्शन सोडून बसलेलेच नाहीत, नाही कळलं. कुरेकर बाबाच्या शेजारी बसून त्याने बसलेत फक्त फोटो काढण्यापुरते, त्यानंतर ते कधी कुरेकर बाबाच्या पुढे बसलेच नाहीत, पण ते सगळ्या दुनियाला सांगतात सध्याचे संत, नाही कळलं. चव्हाण महाराज आमचे गुरुजी, आमचे बाबा, ते मोठे पण लावायची सवय असते. माणूस थोडासा इकडे तिकडे सरकला की मोठ्याचे नावं लावू लागतो. ते होते माणसाची साहजिकपणे ती वृत्ती बनलेली असते. त्यामुळे आत्ताच्या सध्याच्या स्थितीला वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या प्रचाराचं, बरं का लोकडे साहेब, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या प्रचाराचं स्टेज हे कीर्तन. कारण कीर्तनाची विग्रह करताना कीर अधिकतन इथे कीर्तन असे त्याची व्याख्या आहे. कीर हा शब्द दीर्घ असतो, कीर्तनातला की. मी सकाळी इथून पाहत होतो, हा रस्व आहे, तो दीर्घ पाहिजे. बादरसाहेब उद्यापासून टाकताना तो दीर्घ टाका, कीर्तन हा दीर्घ शब्द असतो. कीर असा शब्द येतो, कीर म्हणजे अज्ञान, आणि तन नाही आता नका, ते झालंय ना आता, म्हणजे असं नका पाहू की त्याने एकट्याने जगातला मोठा गुन्हा केलाय. कीर्तनकारच हा शब्द चुकीचा लावतात, हे मोठं दुर्दैव आहे. हे महाराष्ट्रातल्या 90% कीर्तनकारच माहिती की कीर्तन हा शब्दातला की दुसरा असतो. जर मी विचारत तर प्रवचन करणाऱ्या माणसाला 90% लोकांना प्रवचन शब्दाचा विग्रह सांगता येणार नाही. प्र अधिक वचन इथे प्रवचन, प्र म्हणजे विसर्ग येतो, वचन म्हणजे बोलणे. बोलतो त्या व्यक्तीला वचनाला बोलणेच म्हणतात. फक्त जर प्र हा शब्द एवढा दाखवतो, ज्या वचनामध्ये आत्मा अनात्मा उद्धाराचीच वचनं केल्या जातात ती वचनं प्रवचनं ठरतात. आता तीही प्रवचनं घेऊन प्रवचनं मिळवणारे का कमी आहेत का 72? स्पेशल प्रवचन करा म्हणायचं ना, काही तेव्हा तो प्रश्नचिन्ह सोडून द्या. शरीराचं अज्ञान सांगण्याकरता ही कामं केली जातात. शरीराचं थोडंसं अज्ञान लोकांना असतं. बरं, ज्यांना शरीराचं अज्ञान ज्यांना कळलं त्यांनी त्याच्याविषयी शहानिशा केली अजिबात नाही. थोडंसं मोकळं बोलतो. हां, राग नेला तर मोकळं बोलू का पोरून, आपले मित्र या नात्याने, घरातले गुरुबंधू या नात्याने. माणसाचं शरीर हे स्वतःच्या हाताने मोजलं की 3.5 हात भरतं. गणेश महाराज खरं खोटं? फक्त बोलतो. राजे महाराज किती? दत्त महाराज, पंजाबराव महाराज 3.5 हात भरतं. हे महाराष्ट्रातल्या 99% कीर्तनकारांनी सांगितलं, पण 99% कीर्तनकारांनी एकानेही मोजलं नाही असा माझा दावा आहे. एकाने मोजलं नाही. आता मी सायकोलॉजीचा स्टुडंट आहे, मी चेहऱ्यावर सांगतो, तुम्ही कोणीच मोजेल नाही. नाही मोजलेले, म्हणलेत फक्त, नाही कळलं. म्हणलेत संत, म्हणलेत 3.5 हात, आऊट हात का मान देव, म्हणलेत, मोजलंच नाही कोणी. मी मोजलं. मी शरीराचा पार्ट गेल्यापासून एक शरीराचा एक पार्ट मोजला आहे. कारण मी त्याची वस्तूची किंमत काढत होतो. बापरे, आता ही एवढी तर बाकी किती. वस्तू मूल्य मायनस झाले ते अधिक कळू लागतं. मोजलं मी. आणखी थोडंसं अलीकडच्या काळात बोलतो, माणसाला 2 हात आहेत. या 2 हाताला 10 बोट आहेत, पण या 10 बोट्याला 28 कांडे आहेत. हे 28 माणसांनी मोजलेले नाहीत. किती? इथं बसलेल्या 28 माणसांनी पण ते मोजलेले नाहीत. आता मोजू नका, तुमचे काय पहा, आता मोज आली. आता मीच सगळ्याला मोजून दाखवतो, कशाला ताण घेता. इकडे पहा, 3, 6, 9, 12, 2, 14. 3, 6, 9 गोंद मारत. आता थांबा, आता मला देऊ नका आणि घेऊ नका आता, आहे का नाही. हे मी मोजलेत म्हणून सांगायला. आता तुम्ही घरी गेल्या रात्री मोजणार हे मला माहिती आहे. तुम्ही काहीच नाही मोजलं तर माझं मोजमाप काढून तुम्ही मोजणार. हे असंच काहीतरी मोजत बसते, दिवसभर काहीतरी चालू असते. पण बरं का मुकुंद महाराज जे बोलतोय ते अगदी प्रॉपर बोलतोय. तुकोबराजे म्हणले का माणसाला जे शरीर पाच झालंय, म्हणजे दुर्लभो मानुष्यो देह दिनाम क्षणमंगुरा तत्रापि दुर्लभ वैकुंठ प्रियदर्शन. नरदी हे दुर्लभ दाना म्हणणाऱ्या माणसाने कोणीच नरदी मोजला नाही. दानाचं महत्त्व सांगणारी माणसं दान देत नसतात असं आमच्या गुरुजींचं प्रखर वाक्य असायचं. ते दानाचं महत्त्व सांगू शकतात. हरिपाठात ते म्हणू शकतात, तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त. तप केल्याशिवाय देवच भेटत नाही आणि दिल्याशिवाय मिळत नसतं. पण देत नाहीत माणसं. दिण्याचं सांगणं सोपं, देणं कठीण. देण्याची वृत्ती स्वतंत्र असते. ही जी बोट आहेत मोजली नाहीत कारण लक्षात नाही मारत आपल्याकडे. इतकं बारीक सारी घटनेवर जर लक्ष दिलं ना, शरीराकडे जर बारीक नजरेनं पाहिलं ना तर रात्रभर झोप लागणार नाही.
दिवसभर मी आणखी थोडं मोकळं बोलू का? मागणी या प्रकारात माणसं अभंगच घेणार नाहीत. लोक जे दर 7व्या दिवसाला मागतात ना देवाला, हे दी ते दी, हे दी ते दी, त्याने एवढं काय देऊन ठेवलं तुकोबाराय म्हणतात. आता त्याला काय मागासारखं शिल्लकच राहिलं नाही. त्याने काय काय दिलं जर मोजत बसलो तर त्याने काय नाही दिलं इथून सुरुवात करावं लागेल. म्हणजे प्रमाण तर सर्व पाठे, जेणे हा जीव दिला दान हे तयाची करीनाची नारायण काही गुणताला टाळी वाजवा, टाळी टाळी वाजली पाहिजे बरं. गोरेरे वैकुंठाशी वैद्य महाराजाला टाळी प्रिय होती. ते म्हणायचे जोपर्यंत गाणारा, वाजवणारा, बोलणारा, ऐकणारी माईक सिस्टीम ही 5 माणसं संघटित होत नाही तोपर्यंत कीर्तनात रंग भरत नाही. बोलणारा माणूस जसा हुशार असावा लागतो, गाणाऱ्याला जसे रस कळावे लागतात, वादकाला जसा भाव कळावा लागतो, तसं श्रोत्यांना 9 रसांचं ज्ञान असावं लागतं. शृंगार, हास्य, करुणा, रुद्र, वीर, भयानक, अद्भुत, व्यवस्था आणि शांत. वक्ता ज्या रसात बोलतो त्या रसात श्रोत्यांचा चेहरा झाला की वक्त्याला पटत असतं. ज्ञानोबा तर इथंपर्यंत बोलले ज्ञानेश्वरीमध्ये की निवृत्ती साता माझ्या श्रीगुरू निवृत्तीनाथ म्हणजे गुरुवक्ती श्रोते म्हणून बसले म्हणून तर बोलत बोलत ढसाळं गेलो. ज्ञानारायणची भाषा आहे. नाही तर 9033 ओव्यांचा विस्तार एवढं करायचं काय कारण होतं? एका श्लोकाला 1 ओवी लिहिली असतं भाष्य म्हणून तरी ट्रान्सलेशन कंप्लीट झालं असतं. परत ज्ञानोबराय जवळजवळ 5 अध्याय सोडलं तर 13 अध्याय श्लोकाचा संबंध नसताना बोललेले आहेत. म्हणजे आता ज्ञानेश्वरीच्या अभ्यासिके नात्याने सांगतो 9033 ओव्यापैकी 584 अशा ओव्या आहेत ज्याचा ज्ञानेश्वरीशी काही संबंध नाही. किती? 500 म्हणजे 9033 मधून 584 ओव्या जर मायनस केल्या तर 8448 49 ह्या ओव्या ज्ञानेश्वरीचं ट्रान्सलेशन ठरतील. पण त्याच्यातही 4500 दृष्टांत आहेत ज्ञानोबरायचे ज्ञानेश्वरीमध्ये. ते बाजूला केले तर ठराविक डोळ्यापुढे येतील. तुम्ही तर 584 कोणत्या बाजूला काढल्या तुम्ही ते आपण करणं गरजेचे आहेत. ओम नमो जे अध्याय वेद प्रतिपाद्य ही ज्ञानेश्वरीची सुरुवात बरोबर. अशा सलग 84 ओव्या पावल्या अध्यायामध्ये. किती? आणि 84 ओवी संपली की पहिला श्लोक येतो धृतराष्ट्रवाचे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विसभा मामका पांडवा शिव किंवा अक्रोत संजय. ठीक नाही? धृतराष्ट्र काय पुत्रस्नेह मोहितू धृतराष्ट्राशी पुषितू म्हणे संजया सांग मातू कुरुक्षेत्रीची. या वरती ज्या 84 ओव्या आहेत याचा श्लोकाशी संबंध आहे का? काही याचा श्लोकाशी काही संबंध आहे का? अशा ज्ञानेश्वर महाराजांनी 5 अध्यायांनी सुरुवात श्लोकांनी आणि 13 अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये ज्याची ओव्यांनी सुरुवात आहे. म्हणून ओवी सगळ्या अध्यायाच्या ओव्या मी मोजल्यात. त्या मोजून सांगतो. तुम्ही मोजा, मला सकाळी फोन करा, रात्री फोन करा, तर मी जागा आहे. मोजून फोन करतो मी. एक अक्षराला मोजतो मी. माझ्यासमोर दररोज कीर्तन ऐकणारी माणसं प्रचंड बुद्धिवान आहेत, विद्वान आहेत, ज्ञानी आहेत. क्रॉस चेकिंग पूर्वीच्या काळात होत नाही. मोबाईलसारख्या हातात मोबाईल आहे. प्रत्यक्ष मोबाईल म्हणजे देव येतो. सध्या कलियुग कंसातल्या कलियुग म्हणजे कंसात इंटरनेट युग आहे. तुम्ही एखादी स्पेल मिस्टेक कराल ते मिस्टेक करत नाही. आता कोरोना जसं देवाला विचार तो काही बी सांगतो का? आपल्या जर देव प्रसन्न सांग देवा जिंतूर तालुक्यात गावं किती तो सांगल लगेच. देवाला प्रसंगाची गरज नाही. टपकन टाईप करा टोटल व्हिलेज ऑफ जिंतूर, एका सेकंदात आकडा येऊन जातो. टोटल तहसील ऑफ परभणी दुसऱ्या मिनिटाला परभणीला ते तालुके करतात. टोटल डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्रात 36 आकडा देऊन द्या दुसऱ्या मिनिटाला. तुम्ही काही टोटल कंट्री ऑफ वर्ल्ड विश्वात किती देश आहेत, कोणते आहेत, कसे आहेत, कसे तुम्ही काही बोला दुसऱ्या मिनिटात ते उत्तर देतं.
फक्त दुर्दैव सांगू का, मोबाईल ही एक प्रकारची कल्पवृक्ष आहे, तो चिंतामणी आहे. तुम्ही चिंता करायची, चिंतेने प्रगट करायचं. मिस वर्ल्ड, मिस्टर वर्ल्ड, जगातले बुद्धिवान ते सांगतं. महाराष्ट्रातले टॉप पेची माणसं, तुम्ही त्याला काही विचारा, काही सांगता ते. तुम्ही चुकीचं थाप करा, ते करेक्ट दाखवत. प्रत्यक्ष त्याला बोलत राहा. फक्त दुर्दैव कोणतं तेवढं सांगतो, मोबाईल हा माणसाला वापरण्याची वस्तू आहे. हल्ली मोबाईल माणसाला वापरून घेतो, हे दुर्दैव आहे. ती माणसाने वापरण्याची वस्तू आहे. आपल्याला जेव्हा ज्याची गरज आहे तेव्हा त्याचा वापर करायचा, यूज करायचं, बंद करू नका तिथं. पण तो हल्ली एवढा माणसाला वापरून घेतो. तुम्ही जरी म्हणले की आज रात्री 12ला झोपायचे, तो म्हणतो नाही. आताशी तर सुरुवात झाली, आताशी तर हाय पडलाय, नाही कळलं. बाय झाल्याशिवाय क्लोज करणे नाही. आणि हाय करून बाय टाकला तरी परत दुसरा हाय आला की परत सुरू, नाही कळलं. पाहता पाहता 4 वाजले, झोपायची वेळ सुरू झाला कार्यक्रम, झाला परत मोबाईल सुरू. तेच आवडत नाही. येणाऱ्या कालखंडामध्ये गुरु, येणाऱ्या कालखंडात मध्ये वाक्य लिहून ठेवा बरं का. मित्र कंपनीत माझ्यासमोर बसले सर्वांना सांगतो, येणाऱ्या कालखंडात गावगावच्या सरपंचांना, सगळ्या पंचायत समिती, झेडपी समस्येला सर्वांना पोरांच्या विदाऊट मोबाईल जगण्याचे दिवसाच्या परीक्षा स्पर्धा घ्याव्या लागतील. स्पर्धा भरतील येणाऱ्या काळात. जी माणसं मोबाईलला सकाळी उठल्याच्या नंतर किमान काही घंटे मोबाईलला हात लावू नये, उठल्याबरोबर असा का विठ्ठल येऊ दे, विठाला विठाला जेने हा जीव दिला दान, तयाच करीन चिंतन, जगा जीवन नारायण, गाईन गुण तयाचे. माझा विषय थोडासा लांबला होता, तुम्ही टाळी वाजवावी म्हणून. वाजवा एकदा टाळी. मी तसं मोबाईल सांगत बसलो असतो तर रात्रभर मोबाईल सांगत नाही. पण कौतुक आहे, मला मोबाईल सांगण्याकरता देखील मोबाईल सर्च करावं लागतो, हे मोठं कौतुक आहे. म्हणजे मोबाईल काय काय सांगतो हे पण मोबाईलच सांगतो. आचार्य चाणक्यांचं एक विधान आहे, भ्रष्टाचार मिटवण्याकरता पण भ्रष्टाचार करावा लागत असतो. भ्रष्टाचार मिटवण्याकरता देखील भ्रष्टाचार करावा लागत असतो. मधल्या कालखंडामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवरती लोकांनी कमेंट केली होती की तुम्ही एवढा हिंदुत्वाच्या संबंधाने बोलता, मुख्यमंत्री असताना तुमचा निधीतून 10 कोटीचा निधी वक्फ बोर्डला गेला, असा ठपका ठेवला होता ना. तेव्हाचं विश्लेषण त्या टायमाला देणारी माणसं देत नव्हती जसं पाहिजे तशी, पण मला त्याचं प्रॉपर रिझन माहिती होतं. मी त्यांना सांगितलं होतं कोणतीही घटना केली जाते त्या पाठीमागचं वेगळं रिझन असतं, जे समाजाला एक्सप्रेस केलं जात नसतं. तो काल निघून गेला म्हणून आता त्याचं एक्सप्रेशन करतो. काय होतं, एखाद्या उंदराला पकडण्याकरता जेव्हा पिंजऱ्यामध्ये भजा ठेवला जातो, आप्पा पिंजऱ्यामध्ये भजा ठेवला जातो, तो उंदरा करता ठेवलेला असेल पण तो उंदराला खाण्याकरता नसतो, उंदराला पकडण्याकरता असतो. तसं तर आजपर्यंत तिथं कुठून पैसा येतो, नेमकं कुठं अकाउंट आहे, कोणाच्यावर अकाउंट आहे, कुठून करत जातं, कोण चालवतो, कोणत्या बँकेचं आहे, याचा ताळाला मिळच कुठून लागणार ना. त्यामुळं पहिला कुठतरी एखादा आकडा आपल्या वतीने गेला म्हणजे तो रिसिव्ह तर करेल ना कोणतरी, डोनर तयार झाल्यावर. मग जिथून रिसिव्ह केलं तिथं अटॅक करायला सोपं जाईल, नाही कळलं. त्यामुळे टाकलेले 10 कोटी मदत नव्हती, अब्जावधी येतोय कुठून त्याचं ते संशोधन होतं. आपली बुद्धी कधी कधी चालत नाही, आपण एखाद्या विषयाची कमेंट करून मोकळा होतो आणि मग अवस्थेवर बोलू लागतो काहीतरी. प्रॉपर तो कुठपर्यंत कोणाची काय कामं चालतात त्याच्याविषयी आपल्याला काय कल्पना असते. माझं तिथपर्यंत बाबांची भाषा बोलतो, ज्यातलं कळतं का त्यातलंच बोलावं. बाबाची भाषा असंच बोलणं असतं बाबाचं, कळतंय त्यातलंच बोलावं, कळत नाही ना माणसाने गप पाडावं, असं बाबा बोलतो. गोलेबाबांचं वाक्य सांगू का, ते म्हणायचे माणूस आज्ञेने असणं हा गुन्हाच नाही. माणूस आज्ञेने असणं हा गुन्हाच नाही, तो आज्ञेने असताना ज्ञानी समजतो हा गुन्हा आहे. कारण नसताना माणसं स्वतःला ज्ञानी समजू लागतं. ज्यातलं कळत नाही त्यातलं कळत नाही. गाता येत नाही तर माईक पुढं घ्यायचंच नाही, नाही कळलं. तुमच्याबद्दल चालत नाही. हे ऑनलाईन जे ऐकले त्यांचं सांगायला, ते झोपून ऐकले त्यांचं सांगले, आपलं कुठं बाकी, आपलं आपलं म्हणायचं जे असं ते महाराज जे असं ते म्हणायचं की नाही. मी कशाकरता बोललो, हे सगळं तिने दिलंय. त्याने एक एक काय दिले महाराज. मधल्या काळात तर बाबा तुम्ही सांगितलेलं गणित, त्या दिवशी मला डोळ्यातून पाणी आलं. पाठ ऐकताना आम्हाला कळत नव्हतं, पण आम्हाला बाबाने एक पाठात घटना सांगितली होती विचारसागर शिकवताना. बाबा म्हणायचे माणसाला 10,800 दिवसा
आणि 10,800 रात्री, असे 24 तासाचे 21,600 श्वासोच्छ्वास होतात. पाठात बाबा सांगायचे 21,000 श्वासोच्छ्वास माणूस घेतो 24 तासामध्ये. ही घटना आता नासाने प्रूव्ह केली. नासाने ही घटना प्रूव्ह केली. एका माणसाला 24 तास जीवन जगण्याकरता 15 किलोचा ऑक्सिजन लागतो. एका व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी 24 तास 15 किलोचा ऑक्सिजन लागतो. त्या 15 किलोच्या ऑक्सिजनला 24 तासाने तुकडे तुकडे केले, डिवाईड केलं, ते 21,600 भरले. गिव टेक, घेणे देणे, घेणे देणे, ऑक्सिजन. कौतुकाची घटना वापर का? मग विचार करा, 21,600 24 तासाकरता. कोणाच्या हातात मोबाईल असेल तर पाय एकदा, म्हणजे कॅल्सी करून कोकण साहेब पाय एकदा. तुमचं गणित फिक्स असं नाही, हातात घेऊन नाही नाही, मला गणित सांगायचं आहे, तुम्हाला दुसरं कोणतरी करा. मला गणित सांगायचं आहे, तुम्हाला कळा म्हणलं की नाही. कॅल्सी करून याकरता बोलू, राजा तुमच्या हातात राहू द्या. एक व्यक्ती 24 तास जीवन जगण्याकरता त्याला 21,600 श्वासोच्छ्वास लागतात. आता कोणीतरी असं करा, 21,600 गुणिले 365. म्हणून म्हणतो तुम्ही कोणीतरी करा, मला पाठ आहे पण मी बोलतो ते खरं आहे का तुम्हाला कळावं. 21,600 गुणिले 365 करा बरं एकदा. आकडा येईल 78,84,000. किती आकडा आला? बरोबर आला. 78,84,000. ही एक व्यक्ती 1 वर्ष जिवंत राहण्याकरता एवढे श्वास घ्यावे लागतात. एका व्यक्तीला वर्षभर जिवंत राहण्याकरता 78,84,000 श्वासोच्छ्वास घ्यावे लागतात. आता ज्या त्या व्यक्तीनं 78,84,000 गुणिले आपल्या स्वतःचं आयुष्य टाकायचं. नाही कळलं? माझं जर टाकलं तर माझं 45 वर्षाचं वय आहे, तर ते जवळजवळ 35 कोटीवर जात आहे. म्हणजे मी आजपर्यंत 35 कोटी श्वासोच्छ्वास घेतलीत. हे सगळं त्यानं दिले. यातला 4 दिवस फक्त आयुष्यामध्ये राहून पहा, मग त्याचं बिल कळेल. तुकोबर म्हणतात 24 तास घेणारा श्वास देणारी वस्तू. अरे ज्ञानोबांची भाषा आहे, अंग तरुण्याने गोरे वरी लेलिया ही लेणी परी एक लेणी प्राणी सांडीजी जेवी. ज्ञानोबराय बोलतात, अरे अंग तरुण आहे, गोरा आहे, देखणं आहे, सुंदर, सर्वगुण संपन्न माणूस आहे, पण त्याच्यात जर श्वास निघून गेला तर माणसं त्याला बॉडी म्हणून चालतात. जी माणसं काल सकाळपर्यंत दुपारपर्यंत युआर माय हार्ट, तू माझं हृदय, तू माझी धडकड आहे, तू माझा श्वास आहे, ब्रेथ असं म्हणणारी माणसं काडी लावतात. काडी ही काडी कोणामुळे लागली तर फक्त त्यातला श्वास नावाचा घुट्ट मायनस झाली. मग तुकोबरांचा तो देणारा तू येस, जीव दिला दार म्हणे तुम्ही, तो देणारा तू येस. मग 24 तास जर तूच जिवंत ठेवतो तर मग देवा तू मला सांग, मी यापेक्षा दुसरं काय करू. पहिले चरण, तुझं विना कोणा, तुझं विना कोणा, इथं फक्त महिला मंडळ वाजा बरं. पुरुष मंडळी, तुझं विण कोणा शरण जाऊ नारायण, शरण जाऊ नारायण,
आता हे देवा तू मला सांग, कोणा शरण जाऊ तू सांग. तो कोणा देवाच्या पुढेच बोलतात, नारायण तू सांग ना, तुझं बी न कोणा. मी कोणाला शरण जाऊ, मला तुझ्याशिवाय दुसराच कोणी दिसरा तयार नाही. काय होतं, जेव्हा मनुष्य एखाद्याच्या कोणाच्या तरी समोर जातो, थोडंसं मोकळं बोलतो जरा बाबा समोर ठेवून. माणूस मोबाईल आणायला गेला ना, एखादा घड्याळ आणायला गेला, एखादा धोतर आणायला गेला, शर्ट आणायला गेला, तर मनुष्य काठं पाहतो. आता काठाला लागलं तो सर्व प्रश्न सोडा, आता काठं संपले, पण जे लागले तिथपर्यंत जातो मनुष्य. कोणा मोजून आणतो ना एखाद्या घटनेचा. जी वस्तू 45 दिवसाची व्हॅलिडिटी असते, सर्च करून पहा गुगलला, सुती कपड्याची व्हॅलिडिटी ही 45 दिवसाची असते. कोणताही सुती कपडा 3दा 4दा धुतला की त्याची गॅरंटी संपली. सुती कपडा अनंत काळ टिकत नाही. पॉलिस्टर 2-3 वर्षे फाटत नाही, ते फाटत नाही. ते बिचारं ते कंटाळून त्यालाच सोडावं लागतं. आपण तो निष्ठावान कार्यकर्ता आहे, नाही कळलं. तो संस्थेतून जात नाही, त्याला गुरुजीला काढून द्यावं लागतं. तुझ्या नादाने मी बिघडणं, आता जा, कारण आता माझी कॅपॅसिटी संपली. कारण मी सगळे परीक्षित आणली, परीक्षण केलं, तुला परीक्षित करून परीस आणला, पण प्रयोग झाला नाही. ते कापड वेगळे कापड आहे की नाही. सर्व प्रकारचे काठ. माणसं सामान्य वस्तू घेताना 4दा पाहतात, स्वतःची मुलगी त्यांना 4दा चौकशी करतात. अरे शिकलेलं मस्तक कोणापुढं नतमस्तक होत नाही. 4 बुक्स शिकले तर माणसं कोणाला गुरु मानत नाहीत, कोणाच्या पुढं हात जोडत नाहीत. बाप म्हणला तरी डोकं टिकून पाय पडत नाहीत माणसं. ज्याच्या पिढ्यामध्ये, ज्या तुकोबारांच्या पिढ्यामध्ये वंश परंपरा दाशमी अंकित, माझ्या वडिलाची, ज्या तुकोबारांनी स्वाभिमानी सांगा, वेदाचा तो अर्थ आम्हाशीचा ठावा, इराणी बाबा भारमाता. मी कधी कधी आदराने सांगितलं, या महाराष्ट्रात जर शहाणं कोणी केलं, महाराष्ट्रातल्या 90% लोकांनी वेद वाचले नाहीत आणि पाहिले नाहीत. वाचले नाहीत आणि पाहिले नाहीत. किती? 99%. शास्त्र पुराण कोणी काही पण नाही. महाराष्ट्राला शानच केलं गाथाने ज्ञानेश्वरीनं. ज्या तुकोबारांनी सांगावं, तुका सहज बोले वाणी, त्याच्या वेदांत घरी वाहे पाणी. काय भाग्य असेल आपल्या सर्वांचं, महत् भाग्य आहे. तुकोबारांचे वंशज प्रतीक्षित आहेत. त्या तुकोबारांनी सांगावं, देवा मला पिढी माहीत नाही का, तत्वज्ञान माहिती नाही. मी मृत्यूलोकातला काही सोडलं का? अरे पंढरपूरचं वर्णन करायच्या अगोदर तुकोबारांचे विधान आहेत. वाराणसी गया, पाहिली शब्द फार अंडरलाईन करा. पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या. तुका शब्दाचा तो तुलना. तुका म्हणजे तुकोबारा नाही, तुकोबारा म्हणतात पंढरीच्या तुलनेमध्ये मी जगातले सर्व तीर्थ कम्पेअर करून पाहिलेत. कोणतेही तीर्थ या पंढरीची तुलना, उपमा देऊ शकत नाही तो अन्य तीर्थाला. काय दुपारी सुंदर महाराजांनी गोड चिंतन म्हटलं, हे की नाही, माध्यानाकाळी ती पुंडलिका जवळी, अवघे तीर्थे माध्यानाकाळी येते पुंडलिका जवळी. जगभरातल्या ऐक नाही, भगवान शंकराचा सांगितलेला संवाद, ऋषीमुनींचा कार्तिक स्वामीचा काय सुंदर संवाद सांगितला. एवढं मोठं तीर्थक्षेत्र पंढरपूर आहे. तुकोबारांतात कोणताही व्यक्ती कोणाकडे जाताना, अरे वस्तू घेताना जर परीक्षण केलं जात असेल तर ज्या बुद्धीला परंपरा आहे, ज्या डोक्याला परंपरा आहे, ज्या डोक्याला निष्ठा आहे, ज्या डोक्यामध्ये तत्वज्ञान आहे, प्रत्यक्ष 5वा वेद ज्या डोक्यात खेळतो, तो कुठे न समजतो होईल का ते डोकं. म्हणून तुकोबारांचा देवा, आता हे तू सांग, तुझं बी न कोणा, हे तू सांग ना. शरण जावो नारायणा. नारायण शब्द फार गोड आहे. आपोनारा इति प्रोक्ता अपविनरसु नवहा ता एदेशयनेम सर्वम तेने नारायण स्मृतः. नार अधिक पाणी इति नारायण असा शब्द होतो. अयन शयन करणारा, पाण्यावरती शयन करून शेषशे भगवान नारायण. देवा सांग तुम्हाला, आता मी नेमकं कोणाची शरणागती करावी. बरं तू सांगितलं होतं ना. बरं अनेक ठिकाणी देव बोलला की नाही, सर्व धर्मान परित्यजे माम एकम शरणं व्रज हंत्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इस्मी मा सुचा. हे तूच मला बोलला. गचे भरता प्रभू साक्षी निवास शरण स्रोत प्रभव स्थानम निधानम बीज मव्यम. याच्या खाली ज्ञानोबा लिहितात, जो होय माझं अनन्य शरण, शरण शब्द लिहितात, तयाचे निवारी मी जन्म मरण या लागे शरणांगता शरण्य. पुढचं वाक्य जोरात म्हणा, मीच एकू. हे तूच ठामपणे म्हणलंस की रे देवा. अननश्यंतयन तो माम एजना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानाम योगक्षमम वहम. हे आम्ही तूच दिली ना. अप्राप्तिशीर प्राप्त योगा प्राप्तिशी परिपरम क्षमा. मग प्रत्यक्ष तूच आम्हाला हे बोलला होतास, आम्ही काय मनचं बोललोय. अरे आम्हाला तू सांगितलं कोणाची शरणागतीत जाऊ नका. मी तुमची अगोदरच्या चुका माफ करतो, मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे. तू आम्हाला पहिले तू सांगितलं, अभिची सुधराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंत सा. तो आधी जरी दुराचारी, सर्वोत्तमाच्या अवधारी जैसा बुडाला महापुरी मूर्ती निघाला. हे ज्ञानोबाची भाषा आहे. तो कोणतात या वेदाने शास्त्राने पुराणे म्हणत, तू आम्हाला तू स्वतः सांगितलंस म्हणून आता तू सांग, तुझं बी न कोणा. सांग ना आमचं काय चुकलं, सांग. थोडंसं मोकळं बोलू का. बापाने जर फटका मारला ना तर पोरगं आईच्या लुगड्याला पकडतं, साडीला पकडतं.
ऐक ना, असे पाय धरत आईचे, महिला मंडळ, बापाने फटका मारा की धाव देताना आईचे पाय धरतं, आणि आईनं फटका मारा तर ते आईचेच पाय पकडतं. वरून जरी आईने ठोका मारा तर ते अधिक घट्ट पकडतं, आणि मग 2-3दा ठोका म्हणून परत आईच रडते. नाही कळलं? मग तीच रडते, मला लाजत नाही, मला तर काही कळतच नाही, लोकाला होत नाही, तर आपल्याला देवाने 2-3 दिले. नाही कळलं? एकटीच उरकिते सगळं. तसं बाबा नव्हते पाहिजे, मग 2-3 उरकिले असते. ते कसं आहे, आता ही संस्था आपली संस्था आहे ना, ब्रह्मचारी संस्था आहे की नाही. मला दुपारी पांडुरंगाची आठवण जाते, देवा आपले निर्वळ काय ग्रस्त आश्रमी देव नसे, मग वना धावता ती पिसे, साचची देव वनेवसे तरी मृगसाचे कान उद्धरती. नाथ भगवानाच्या ओव्या आहे की नाही, फार गोड. मी याकरता बोलू, ते करते की प्रेम मुलावरती बोलते. थोडंसं मोकळं बोलू का? म्हणजे बाबा तुम्हाला सोडून बोलतो, म्हणजे तुम्ही तर नाहीत असं गृहीत बोलतो. कोणत्या माणसाला तुम्ही असं म्हणे ना, तीर्थयात्रेला चाला एखाद्या माणसाला, आता म्हणजे येतो ना बाबा, बाबा जर म्हणे मग घरी विचारावं, आपल्याला काय विचारावं लागते? नाही कळलं? माणसाची एक खासियत आहे, माणसं फक्त म्हणतात मला घरी विचारायची गरज नाही, पण एकही माणूस घरी विचाराशिवाय कुठंच जात नाही. आणि याच्या उलट आहे का, याच्या उलट प्रत्येक बाईला म्हणावं चाई सरा ना, आपल्या कुठं हातात आहे त्यांना विचारावं लागेल. नाही कळलं? म्हणजे माणूस म्हणतो मला बायकोला विचारायची गरज नाही, पण तो विचाराशिवाय बाहेरच पडत नाही. आणि बायको फक्त म्हणते मला त्यांना विचारावं लागेल, ती काही विचारत नाही, मनानं जाती ती. ती मनानंच पैसे भरून येतील, मग सांगती माझ्या मनातच नव्हतं, पण का आता आपलेच बाबा, चारठांचे बाबा म्हणजे आपले बाबा, मग आपल्या बाबाला कधी नाही म्हणते तुम्ही, मग आता तुम्ही पण नाही म्हणलं असं, तुम्ही म्हणलं असता का आता असं म्हणलं ते कसं नाही म्हणतो. बाई फक्त म्हणते मी नवऱ्याला विचारते, पण निर्णय एकटीच घेतील. माणसं म्हणतेच फक्त मी म्हणचं हे तुम्ही कशाला म्हणताय, म्हणजे माझ्यासह सांगायला होईल. मग नाही, हे सगळे माणसं अशीच असतात, मग बोलतात फक्त एकमेकाला कॉम्प्रोमाइज करून राहतात, आयुष्यभर असं कॉम्प्रोमाइज चालू असतं. हे की नाही? तसं बुद्धिभाव वेगळ्या भाषेत बोलायचे त्याला. माझ्या बोलण्याचा अर्थ असा की जेव्हा ते लेकरू रडतं तेव्हा त्याला आईशिवाय कोणी दिसत नाही, त्याला त्याशिवाय नसतेही कोणाची गरज. तोपर्यंत जरी कोणाच्या संबंधाने बोलत असेल. परवा माझा व्हिडिओ लोकांपर्यंत व्हायरल झाला की जेव्हा एखादी आई बाळाला घेऊन बाजारामध्ये जाते आणि त्या टायमाला तो बाळ आईला म्हणतो ना, आई मला घोड्यावरती बसायचं. आई म्हणली अरे बाळा नाही बसता येणार, घोडा फक्त पाहावा, आपण गरीब आहेत. आई मला ते खेळणं बाई, आईने सांगितलं ते आपल्याला घेता येणार नाही, आपण गरीब आहेत, तू लांबून पहा. मला रातपाण्यात बसायचं, आई म्हणे लांबून पहा, बसता येणार नाही, आपल्याकडे पैसे नाहीत. त्या मायलेकराचा संवाद एका श्रीमंत माणसाने ऐकला. त्याच्या मनात थोडासा वात्सल्याचा भाव जागा झाला. अरे देवानी मला निपुत्रिक बनवलं, माझ्याकडे नाही मुलबाळ. पण असं थोडंच असतं की आपल्या घराने म्हणते लोकांचं आपलं नसतं. जी माणसं चांगली कामं करतात, बाबांच्याच मुखातलं वाक्य आहे. बाबा म्हणायचे बघ, लक्षात ठेवा, काही पालकांना बाबांची इच्छा असायची, आपल्या स्वतःचा पोरगा पकवास शिकला नाही तर नाराज व्हायचं नाही. जो पोरगा शिकतोय पण त्याला पकवत नाही, त्याला पकवास घेऊन द्या, तुमची इच्छा ईश्वर पूर्ण करेल. तुमची इच्छा होती तुमच्या पोराने गाणं शिकावं, तुमची इच्छा होती तुमच्या पोराने गायक व्हावं, गाणं शिकावं, पण नाही तयार झाला, नाराज होऊ नका. नसेल त्याच्या प्रारब्धामध्ये. पण जो शिकतोय पण परिस्थितीने गरीब आहे, त्याचा बाप तुम्ही पालकत्व तोपर्यंत स्वीकारा. बाप म्हणजे पालकत्व स्वीकारा. त्याला हार्मोनियम पेटी घेऊन द्या, जेव्हा जेव्हा तो वाजवेल तेव्हा तेव्हा तो तुमचीच इच्छा असेल. फक्त आपल्याच पोराने गायला पाहिजे हा दुराग्रह बंद करा. तुम्हाला फक्त गाणं कोणीतरी गावं हा भाव निर्माण करा, तुम्ही संत व्हाल. जेव्हा ते वाक्य ते एका शेठजीनं ऐकलं, पण म्हणावं तर कसं म्हणावं, आपण याला वस्तू द्यावी तर कशी वस्तू घेऊन द्यावे. पण ते पोर गायला हट्ट धरलं, आई मला इथं बसायचं, आई मला हे पाहिजे, आई मला ते पाहिजे. पण तोपर्यंत एका बैलाची झुंज लागली, बैल अस्तव्यस्त पांगू लागले, सर्व जत्रा विमोड जाण्याची वेळ आली, सगळे अस्तव्यस्त पळू लागले इकडे तिकडे. त्याच कालखंडामध्ये मायलेकराची ताटातूर झाली. आणि अचानकपणे जे पोरगण आईचा संवाद ज्या शेटजीनं पाहिला ते पोरगं त्या शेटजीला दिसलं. अरे वा, ती म्हणे हे कसं काय झालं, तर पाहिलं तर इसरी ताटावर जळते. सांगल्या बाळा घाबरू नको, थांब, एक काम कर, तुला काय पाहिजे होतं, तू म्हणला होता ना तुला रात पाण्यात बसायचं, चल तुला रात पाण्यात बसवते. सांगितलं नाही आई. तुला घोडा पाहिजे होता, घोड्याचा तुला घोड्या बसवते. सांगितलं नाही आई. नाही कळलं. जेव्हा आई त्याच्यासोबत होती तेव्हा सगळ्या वस्तू त्याला लागत होत्या. आता त्याला सर्व वस्तू उपलब्ध व्हायला तयार, त्याला आई पाहिजे, त्याला आई पाहिजे. ही वस्तूची स्थिती तशी. तोपर्यंत देवा सगळे देवच लोकांकडचा, इथं लोकांना देव नकोच आहे. बाकी नीट सांगा का, लोकांना देव नकोच आहे. थोडं मोकळं बोलतो तुकोराच्या भाषेत. तुकोरा म्हणतात मृत्यू लोकातल्या देव नकोच आहे. लोकांना देवाकडून काहीतरी पाहिजे, देव नाही. लोकांना देव नको. लोकांना काय देवाचं घेते, लोकांना घरात बसले त्याला पूजा करायला माणसं नाहीत. नाही कळलं. घरात ठरवलेल्या माणसं पूजा करायला असतात. लोकांना देव नकोच आहे. लोकांना देवाकडून काहीतरी पाहिजे. आणि देवाने द्यायचं बंद झालं तर लोकांना देवाची गरज नाही. म्हणून आजही लोक देवावरती प्रेम करतात, अजिबात नाही. बाबांचं वाक्य, लोक देवाला मानतात, प्रेम नाही. लोक देवाला मानतात, देवावरती प्रेम करत नाहीत.
आणि देवावर प्रेम केलं असतं तर काही लोक कधी कधी बाबा म्हणतात का हो तुम्ही 5 वाऱ्या पंढरपूरला दिसले आता दिसनात. हां ते म्हणले काय पावलात नाही देऊ नाही कळलं. तो नाही पावलं की लोक वाऱ्या बंद करून टाकले. लोकाला त्याच्याकडून काहीतरी पाहिजे होतं. नाही भेटल्या लोकाला गरज नाही देवाची. लोकाला देणारा देव लागतो, लोकाला देवाची गरज नाही. लोकांनी देवावर प्रेम केलं असतं देवाला काही मागितलंच नसतं. इथं लोकांना देवाकडून काहीतरी पाहिजे. देणाऱ्या देवाची लोक पूजा करतात. जो देव काहीच देत नाही लोक त्याची पूजा करत नसतात. ते साधू असतात, ते संत असतात, ती देवाला देत असं तरी घेत नाहीत. हे नाही हे की नाही. तुका म्हणे की ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने तितक द्यायचे ही म्हणण्याची भाषा तुकवर्ण शोभती. हे की नाही. त्यांची प्रमाणं सांगून वेगळं वेगळं. आमचे बाबा कधी कधी विनोदाने म्हणायचं एक स्त्री अण्णांना करता गेली हे तुकवरायचं प्रमाण सांगून नाही का लोक रडली गोळा केलं सगळं. बोलतात माणसं तसं. देवाची लोकांना गरज नाही. देव नकोय लोकांना. तुकोबरांचा देवा मला तू पाहिजेस म्हणून तू सांग तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. बरं कोणीतरी सांगितलं म्हणून का नाही नाही मी सांगतो ना त्रिभुवनात तुझ्यासारखा कोणी माणूस नाही. ऐसा न देखे मी कोण ऐसा न देखे मी कोणी ऐसा न देखे मी कोणी ऐसा न देखे मी कोणी त्रिभुवन